राम स्मरावा राम सदोदित राम स्मरावा राम मंगलदायक नाम प्रभोचे मंगलदायक 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 नाम प्रभोचे ये तुम्हाला राम सदोदित ये तुम्हाला राम सदोदित राम स्मरावा राम सदोदित राम स्मरावा पार करिला राम सदोदित पार करिला राम सदोदित स्मरावा राम सदोदित राम स्मरावा हे अनंतपुरी ब्रह्मांड नायका रघुकुल भूषण प्रभा रामचंद्र हनुमंताचा साष्टांग प्रणिपात प्रभाव मातृ इच्छा आणि पितृवचनाच्या पूर्ततेसाठी तुला जयभाव त्यागिलास आणि खडतराच्या तऱ्हेचा वनवासाचा मार्ग पत्करलास पण प्रभाव त्याच वनवासात असल्या वेळे माझ्या आईनं सांगितल्याप्रमाणे तुझी माझी भेट झाली त्या क्षणाला तुझ्या जणाचा दास हा सगळा हुमंत झाला पण प्रभाव तुझी माझी ग्रंथिका थाळी करी पण तुझ्याकडे पाहिलं तर तुझी विचार सगळा वाचतो आणि म्हणून विचारलो सांग प्रभो कोणता रिश्ता तुझ्या माथे प्रभाच्या मुखातील उच्चार हनुमंता कुणीतरी सीताचं शौर्य कर्म केलं माईचं शौर्य कर्म हे शब्द ऐकले क्रोधानं व्यवहार आकाशाचं उड्डाण केलं माईचा शोध घेतला त्या दुष्ट दुराचारी लंकाधिक रावणानं माईचं अपहरण केलं त्या रावणाच्या लंकेचं दहन केलं हट्टी रावण हट्ट मागे घेईना शेवटी काय घडलं रावण संघर्ष आणि या संघर्षात रावणाचा 1,00,000 पुत्र 1,00,000 पौत्र कुंभकर्णासारखा बलाढ्य बंधू आणि रावणाचा सहवास झाला माईची मुक्तता झाली रामराज्याला सुरुवात झाली पण पाहता पाहता तो क्षण समीप आला माझा प्रभूचा अवतार कालावधी संपला माझा प्रभू निघात हवी गेला त्रेतायुग संपलं पण त्यावेळी माझ्या प्रभूने शब्द दिलाय की जोपारुगा मी तुला दर्शन देईन अंतरी एक घात माझा देव माझा स्वामी माझा प्रभू मला दर्शन देईन म्हणून प्रभूचं नामस्मरण श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम श्री राम जय राम जय जय राम अरे वा श्री राम जय राम जय वातावरण समाधान वाटलं तो संदेश घेऊन आपण इथपर्यंत आलोय मग देवानं दिलेली जबाबदारी आपण निश्चित परिपूर्ण केली पाहिजे श्री राम जय जय वा राम निरीक्षण करताय राम भक्त सखा हनुमंत आपल्या प्रभूच्या नामस्मरणात तल्लीन झाला मग प्रथमतः आपण आल्याची जाणीव करून देणे गरजेचं आहे आणि म्हणूनच अरे हनुमंता राम जय जय राम हनुमंताला प्रेमानं हाक मारली
लक्ष सुद्धा दिलं नाही. अरे ए अंजनी पुत्र, जय राम जय जय राम. तरी सुद्धा नाही. मग याच्या ध्यानाचं विसर्जन कोणत्या तऱ्हेनं करावं? नारदाला कितीसा वेळ लागणार आहे? आणि म्हणूनच रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 राजा राम सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. अरे वाह. हा नाट्य करतोय माझ्या समोर. जरा थांब. ए हनुमंता, काय काय चालविलेस काय? काय म्हणताय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिले. बोल. आल्या आल्या जी मिठी मारलीस, मिठी प्रेमाची होती की साक्षात यमाची? अरे अरे. मिठी प्रेमाची हो, पण कारण आहे. मला असं वाटलं यमाची की काय. बरेच दिवस तू आला नाही. हो, खरं सांगू काय ते समाधान नाही. कशाला? ये! अरे बाबा, झालं तेवढं प्रेम तुझं उफाळून आलं, पुरे झालं. स्वर्ग हम्म, मृत्यू अगदी पाताळ त्रैलोक्याप्रमाण तेव्हा सत्य. तुला स्थिरता नाही. अगदी खरं. बाई. ए हनुमंता, हा. तू बैस. हॅलो. ए उठ. काय? ए हनुमंता उठ. हा. अरे उचलती गदा. अरे, अरे अरे थांब. ए थांब. माझ्या मस्तकावर. अरे तू वेडा की खुळखुळा रे? ये! जी गदा उचलली ती ठेव तुझ्या खांद्यावर, कुणाच्या डोक्यात घालायची नाही. खांद्यावर. हा? खांद्यावर ठेव. हा. असा इकडे ये. हॅलो. समोर पहारी, समोर तुला काय दिसतंय? हे लहानचं देवाचं देवालय. देवाचं देवालय हो. दिसते ना. मग त्याच देवालयात गाभाऱ्यात जर देवच नसेल तर भक्तांनी पूजायचं कुणाला? अरे, ए भाग. देवाचं नाव घेता क्षणी क्रोधामयी जरा वायू वेगानं तू निघालायस. जरा क्षणभर थांब. हा? अरे त्या प्रभोबद्दल तुझ्या मनात किती आत्मीयता होती हे मला पाहायचं होतं. हे विश्व आहे ना. अगदी विश्व राम आहे म्हणून विश्व आहे. बरोबर. माझ्या रोमात प्रभू आहे. तसा होतो, तसा आहे, तसा राहणार. आता मात्र तू माझा मार्ग सोड. मला जाऊ दे. हे थांब, थांब, थांब. हे गडबड पुरा. कारण नाही. काय? अरे मार्ग तरी सोड. थांब ना. मला पुण्याला. मला जायचंय. कुठं? आणि कुठं जायचंय तुला पाहायचं असेल, हा. समोर पहारी माणसाच्या रंगाच्या रंगा. रांगाच्या रांगा तुला आज दिसतात. जनसमुदाय कुठे चाललाय? समुदाय कुठं चालय? हा. देवलोकाचा त्याग करून सांप्रत देवदेवता सुद्धा इथं अवतीर्ण झाल्यात. कशाला? महापर्वणी लागली आहे. महापर्वणी. हो, महापर्वणी. आणि याच पर्वणीला मला जायचं. मी येऊ. माझ्या मी समवेत येऊ पर्वणीला. ये ना. चल माझ्या समवेत. समाधान नामाचं वाण करत. श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम. जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अरे हनुमंता, मार्ग
तुझ्या परवणीला जा. का म्हणून मार्गात का म्हणून रोखलीस? जा. काय झालंय? अरे ही नगरी पहा, ही सामान्य नगरी नव्हे, हा. पुण्यवंत भूमी. ही नगरी म्हणजे माझ्या प्रभाची अयोध्या. अरे हनुमंता तू वेडायस. ही तुला अयोध्या दिसते? हो. अरे ही अयोध्या नाही, ही आहे ती द्वारका. खबरदार. काय झालं? 14 वर्षाचा खंडर वनवास होतो. या त्या राजमार्गानो अगदी. माझा प्रभाव आला होता. अरे तू वेडायस. ही माझ्या प्रभाची अयोध्या आहे. मुळीच नाही. ही द्वारका कुणाची? द्वारकाधीश बलराम दादांची. सामान्य नव्हे. ही अयोध्या नव्हे, हम्म, ही द्वारका. अगदी द्वारका. ठेवला विश्वास. दादा राणींची द्वारका. काय नाव त्याचं म्हणालात? द्वारकाधीश बलराम दादा, द्वारकेचा राणा. या विश्वात हम्म, माझ्या प्रभापेक्षा बलवान कुणी नाही. असं तुला वाटतंय? आणि आता घडायला दबाव. इथून थेट जा कुठं जाऊ? त्या द्वारकाधीशापर्यंत वा. आणि त्याला म्हणावा नावात बदल कर. प्रथम राम नंतर फलव. निश्चित जसा तू संदेश दिलास तसा संदेश मी पोचविणार आहे. संदेश पोचता कर. निश्चित दिलेला तुझा संदेश मी पोचवतोय. नारायण. नावात जर बदल केला नसेल तर द्वारकेत हो.